बांधकाम कामगार लहान सहान गोष्टींसाठी अप्पर कामगार आयुक्तालयाला वारंवार घेट्या घालत आहे. मात्र प्रशासनाला त्यांची दखल घ्यावीशी वाटत नाही असं दिसतंय. संबंधित अधिकारी वाळके यांना वारंवार भेटण्याचा प्रयत्न केला असताना यावरील त्यांची नेमकी भूमिका काय आहे हे समजू शकलं नाही. इतर संबंधित सहकारी अधिकाऱ्यांना विचारणा केल्यास ते उपलब्ध नाही अशी माहिती देण्यात आली. त्यामुळे पुणे टॉक न्यूजला त्यांचा बाईट मिळू शकला नाही. आपण पाहतोय की इथे काही बांधकाम कामगार आहेत, तर त्यांचीही माहिती घेऊया. आपण कोणतं काम करतो? मी वारजेला राहतो. बांधकाम कामगार आहे मी सर्वप्रथम या कामगार बांधकाम मंडळाचा जाहीर निषेध करतो. आम्हाला 1 वर्षापासून हे असंच फिरवतं, इकडून हेलपाटे मारायला होतंय. आमचे कित्येक कामं थांबले आहेत. आमचे लेबर कार्ड रिन्युअल होत नाही आहे. लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पासबुकच्या खात्यावर पैसे जमा होत नाहीत आणि त्याची आम्हाला काही अपडेट पण देत नाहीत. आणि पासबुकविषयी बोलतात नॅशनल पासबुक पाहिजे, हे पाहिजे नाही, ते पाहिजे नाही, पासबुक असं आम्हाला सांगलं जाते. हे चुकीचं आहे. त्यांनी सोप्या पद्धतीनं आम्हाला सगळं हे करून दिलं पाहिजे. कामगार आपले गरीब असतात, कमी शिक्षणवाले कामगार असतात, त्यांना याविषयी जास्ती माहिती नसते. जाणून बुजून कामगारासोबत हेलपाटे मारायला होतात आणि हे करायला होतात. त्याच्यामुळं मी यांचा जाहीर निषेध करतो आणि सोप्या पद्धतीनं आमची कामं झाली पाहिजे कामगाराच्या वतीने. तुम्हाला काय वाटतं आतापर्यंत तुम्हाला कोणकोणत्या अडचणींना सामोरं जावं? तुम्हाला स्वतःला माझं लेबर कार्ड वेळेवर झालं नाही. नंतर खूप 6 महिन्यानंतर रिन्युअल झालं. रिन्युअल डेट संपल्यानंतर मला त्याच्यामुळे मला लाभ मिळाला नाही. मला वेळेवर खूप हे झालं मला लाभ. आता भांड्याच्या किटच्या पेट्या पण मला मिळाल्या. कुठे गेल्या पेट्या काय काही माहीत नाही त्याच्या. असे आम्हाला लाभ म्हणजे मिळत नाही आहेत आम्हाला वेळेवर. कोणतेच लाभ मिळत नाही. विचारू शकता? हो विचारू शकतो ना. मी आलो होतो विचारायला जॉब त्यांना. काय म्हणाले? मॅडम होत्या वरती, सध्या नाही आहेत म्हणले. भांड्याच्या किट अपडेट आमच्याकडे आले नाहीत म्हणले. परत कधी मिळणार नाही मिळणार काहीच नाही सांगितलं. काही नाही सांगितलं. असे असंख्य प्रश्न आपल्याला बघायला मिळतात की ज्या कामगारांपर्यंत योजना गेल्या पाहिजे पण नाही गेलेल्या आहेत. तर अजूनही काही कामगार आहेत, तर त्यांची माहिती घेऊया आपण. तुम्ही कुठे काम करता? येरडा नाके. आपलं नाव सांगा. मी जगदीश राठोड, संघटनेचे उपाध्यक्ष, येरडा नाकेवरून काम करतो. तुम्हाला कोणत्या प्रश्नांना सामोरं जावं लागलं? काय मागण्या, काय काम तुमचं झाले? माझी मुलगीसाठी मी वारजेला गेलो होतं. ते गीतांजलीचं ते LEE झाली होती. खाली आयसाठी माझ्या मुलीचं काम नाही झालं. स्पेलिंग मिस्टेक होती. या स्पेलिंगमुळे तुमचं कामं झालं. तुम्ही त्यांच्याशी बोललात का की मला परत कसं भरायचं आहे, फॉर्म भरायचं आहे, कसं भरायचं आहे? नंतर बोललं की नंतर परत फॉर्म भरला तुम्ही? नाही भरला तुम्ही. आधी ते रिजेक्ट केलं म्हणून ते भरलं नाही. पुन्हा भरून अपॉइंटमेंट घ्यायला होतं. आपण पाहतोय की इथे काही बांधकाम कामगार आहेत, तर त्यांचीही माहिती घेऊया. आपण कोणतं काम करतो? मी वारजेला राहतो. बांधकाम कामगार आहे मी सर्वप्रथम या कामगार बांधकाम मंडळाचा जाहीर निषेध करतो. आम्हाला 1 वर्षापासून हे असंच फिरवतं, इकडून हेलपाटे मारायला होतंय. आमचे कित्येक कामं थांबले आहेत. आमचे लेबर कार्ड रिन्युअल होत नाही आहे. लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पासबुकच्या खात्यावर पैसे जमा होत नाहीत आणि त्याची आम्हाला काही अपडेट पण देत नाहीत. आणि पासबुकविषयी बोलतात नॅशनल पासबुक पाहिजे, हे पाहिजे नाही, ते पाहिजे नाही, पासबुक असं आम्हाला सांगलं जाते. हे चुकीचं आहे. त्यांनी सोप्या पद्धतीनं आम्हाला सगळं हे करून दिलं पाहिजे. कामगार आपले गरीब असतात, कमी शिक्षणवाले कामगार असतात, त्यांना याविषयी जास्ती माहिती नसते. जाणून बुजून कामगारासोबत हेलपाटे मारायला होतात आणि हे करायला होतात. त्याच्यामुळं मी यांचा जाहीर निषेध करतो आणि सोप्या पद्धतीनं आमची कामं झाली पाहिजे कामगाराच्या वतीने. तुम्हाला काय वाटतं आतापर्यंत तुम्हाला कोणकोणत्या अडचणींना सामोरं जावं? तुम्हाला स्वतःला माझं लेबर कार्ड वेळेवर झालं नाही. नंतर खूप 6 महिन्यानंतर रिन्युअल झालं. रिन्युअल डेट संपल्यानंतर मला त्याच्यामुळे लाभ मिळाला नाही. मला वेळेवर खूप हे झालं मला लाभ. आता भांड्याच्या किटच्या पेट्या पण मला मिळाल्या. कुठे गेल्या पेट्या काय काही माहीत नाही त्याच्या. असे आम्हाला लाभ म्हणजे मिळत नाही आहेत आम्हाला वेळेवर. कोणतेच लाभ मिळत नाही. विचारू शकता? हो विचारू शकतो ना. मी आलो होतो विचारायला जॉब त्यांना. काय म्हणाले? मॅडम होत्या वरती, सध्या नाही आहेत म्हणले. भांड्याच्या किट अपडेट आमच्याकडे आले नाहीत म्हणले. परत कधी मिळणार नाही मिळणार? काहीच नाही सांगितलं. काही नाही सांगितलं. असे असंख्य प्रश्न आपल्याला बघायला मिळतात की ज्या कामगारांपर्यंत योजना गेल्या पाहिजे पण नाही गेलेल्या आहेत. तर अजूनही काही कामगार आहेत, तर त्यांची माहिती घेऊया आपण. आमच्या 3 प्रमुख मागण्या आहेत. एक म्हणजे जे काही कामगारांची कामं चुकीच्या प्रकारे करणारे जे काही अधिकारी आणि WFC केंद्र आहेत त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. ती आमची पहिली मागणी आहे. आमची दुसरी मागणी, पुढच्या 15 दिवसामध्ये बैठक घेऊन ही सगळी पद्धत आणि ती बदलण्यासाठी काय काय उपाययोजना केल्या पाहिजेत हे सगळे उपाययोजना त्यांनी मांडाव्यात. त्यांच्या आमच्या सूचनाही घ्याव्यात आणि त्यानंतर पुढच्या 1 महिनाभरामध्ये हे सगळं बदलण्यासाठीची सुधारित, सोपी आणि कामगारांसाठीची असणारी प्रक्रिया 1 महिन्याच्या त्यांनी तयार करून ती लागू करावी. ही दुसरी मागणी आहे.
आणि तिसरं म्हणजे बांधकाम महामंडळाचं जे मुख्य कार्यालय आहे त्या मुख्य कार्यालयापर्यंत आमचे सगळे जे राज्यस्तरावरचे प्रश्न आहेत ते अतिशय गंभीरपणे पोहोचवावे आणि त्याचा पाठपुरावा करून ते सोडवले जातील याची काळजी घ्यावी. मागचे पेंडिंग जे ठेवलेत अधिकारी चेक करत नाहीत, 6-6 महिन्याची डेट भेटते, ते एका महिन्यात ते सगळे क्लिअर करून नवीन कामगारांना संधी देतात. म्हणजे विनाकारण रिजेक्ट करतायत फॉर्म, काही कारण नसताना सगळे डॉक्युमेंट सगळे ओके असले तरी पण त्याच्यात रिझन येत आहे की आधार काय, आधार आम्हाला पण माहीत नाही, त्यांना पण माहीत नाही का आधार काय, कशाला रिजेक्ट करतायत, ते आमची मागणी आहे. ते ह्याच्या पुढे हे जे रिजेक्ट करतायत तांत्रिक बाबी आहेत ज्या त्यांनी तुम्हाला क्लिअर केले पाहिजे आणि ते अधिकाऱ्यांवर कारवाई पण झाली पाहिजे. का केलं आदर्स तुला काय माहिती आहे, आदर्सचं रिझन तर असेल ना, काहीतरी रिझन देत नसताना आदर्स टाकून देत आहेत. आम्ही कामगारांना काय करणार आहे, आदर्स मानलं तरी आमची हे पण मागणी आहे की लवकरात लवकर जे पेंडिंग फॉर्म क्लेमचे जे दिले ते पण क्लिअर करावं. सर, तुम्ही एरोड्यामधल्या कामगारांमध्ये काम करतात, काय सांगतात, तुम्हाला कोणते प्रश्न जाणवलेले आहेत? कामगार सर्वसामान्य असतात, त्यांनाही कळत नसतं, मात्र पण या अडचणींना सामोरं जावं लागतं. या बाबतीत काय बोलतात? म्हणजे प्रामुख्याने आपण हे बघितलं पाहिजे की हा जो बांधकाम कामगार आहे तर हा नाक्यावरचा बांधकाम कामगार आहे, आम्ही ज्यांच्यामध्ये काम करतो. पण बऱ्यापैकी बांधकाम कामगार हे वस्तीमध्ये राहतात, आर्थिकदृष्ट्या हे दुर्बल आहेत. तर अशा घटकांना पुढे आणण्यासाठी सरकारने हे जे काय बांधकाम महामंडळ जे उभा केलेलं आहे, म्हणजे कामगार कल्याण मंडळ असं नाव त्याचं, पण प्रामुख्यानं कामगारांचं कल्याण सोडून बाकीच्या सगळ्यांचं मात्र कल्याण ह्याच्यात चालू आहे, हे सगळ्यांना दिसते. इथल्या नगरसेवकांचं मस्त कल्याण चालू आहे. इथे आपण आमदार खासदार बघू शकतो, निवडणुका आल्या की अशा चमको योजना लावायच्या की ज्याची मागणी कधी कामगारांनी केलेलीच नाहीये. आम्हाला पेटी पाहिजे असं कधी कामगार म्हणाले नाहीत, आम्हाला भांडी पाहिजे असं कधी कामगार म्हणाले नाहीत. पण आपल्या हितसंबंधांना जपण्यासाठी निवडणुका आल्या की अशा प्रकारची योजना चालू करायच्या, निवडणुका गेल्या की पुन्हा या योजना बंद करायच्या. हा जो काय काळा कारभार चालू आहे तर हा काळा कारभार इथल्या कामगारांच्या माथी मारला जातो आणि याच्यातून खऱ्या अर्थानं त्यांना जे लाभ मिळाले पाहिजेत, म्हणजे मुलांच्या शैक्षणिक योजना असतील किंवा त्यांच्या आरोग्याच्या हेल्थसाठीच्या काही योजना आहेत त्या मिळणं हे खऱ्या अर्थानं गरजेचं आहे, किंवा त्यांच्या सुरक्षेसाठी काम करणं. पण या कुठल्याही योजनांचा पाठपुरावा करून देखील छोट्या छोट्या कारणांवरून डॉक्युमेंट रिजेक्ट करणं आणि त्याच्यातून ते लाभ त्यांना मिळणार नाही, अशा प्रकारची ही व्यवस्था पूर्णतः चालू आहे. त्यामुळं आम्हाला भांडी नको आहेत, आम्हाला पेटी नको आहे, आम्हाला आमची सुरक्षा हवी, आम्हाला आमच्या मुलांच्या शैक्षणिक ह्याच्यासाठी मदत हवी, आमचं भविष्य अगदी सुखात जाईल यासाठी या बांधकाम महामंडळाने काम करणं गरजेचं आहे. कारण ह्या बांधकाम महामंडळाला आम्ही इथले कामगार भीक मागत नाहीये, तर तो आमच्या हक्काचा पैसा आहे. त्यामुळं हा आमच्या हक्काचा पैसा आमच्या हक्कासाठी आणि चांगल्या कामासाठी तो वापरला जावा ही आमची मागणी आहे. त्यामुळं इथे जे राहणारे बांधकाम मजूर आहेत ते सगळे वस्तीमध्ये राहणारे आहेत. त्यामुळं अगदी विस्थापित घटक जो आहे त्याच्या कल्याणासाठी जर हे महामंडळ असेल तर प्रामुख्याने त्यांच्या काय म्हणणे आहे, त्यांच्या काय मागण्या आहेत हे लक्षात घेऊन योजना करणं गरजेचं आहे. पण त्यांना लक्षात न घेता काहीतरी मंत्र्याला स्वप्न पडतं रात्रीचं आणि तो मग ठरवतो की चला उद्यापासून भांडी वाटू, असं चालणार नाही. त्यामुळे ही योजना ज्या काय आहेत बोगस योजना त्या बंद करून खऱ्या अर्थानं कामगाराच्या कल्याणाची योजना ह्या सरकारनं राबवणं गरजेचं आहे.